हॅलो नमस्कार, मी योगिता. खूप खूप स्वागत आहे ए टू झेड मराठीमध्ये. आज मी आहे झी मराठी वाहिनीच्या रेड कार्पेटवर आणि झी मराठीसाठी आज सोनेरी क्षण आहे. झी मराठी वाहिनी 25 वर्ष या वाहिनीने पूर्ण केले आहेत. खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये. थँक्यू. आणि खूप गोड दिसते. सो कसं वाटतं आहे, झी मराठी वाहिनी 25 वर्ष आज झी मराठी वाहिनीने पूर्ण केलेली आहे आणि या छान 25 वर्षामध्ये या कुटुंबाचा एक भाग म्हणून अजूनही ओळखत आहेत सगळेजण. अशी या वाहिनीचे यंग दिवस पण बघितले, मग ती वयात येताना पण बघितली आहे आणि आता ती 25ची म्हणजे समजूतदार झालेली पण बघितली. तर हे ट्रान्झिशन बघताना खूप मजा आली. वेगवेगळ्या टप्प्यात या चॅनलवर काम करण्याची संधी मला मिळाली. हे असोसिएशन खूप जुनं आहे. तेव्हाचे अगदी जे EP मित्रमैत्रिणी होते ते आता वरच्या पदावर पोचले आहेत, ते आता वरच्या पदांवर कामं करत आहेत. ते बघूनही खूप छान वाटतं आहे. सो हे असोसिएशन हा प्रवास सगळाच मोहक आहे आणि इमोशनल करणार आहे. बरं, तेव्हाच्या जी छान छान सिरियल्स होत्या त्या सिरियल्सच्या अजूनही प्रेमात आहे. टायटल ट्रॅकही सुंदर आहे. तेव्हाच्या काही गोड आठवणी आज 25 वर्ष पूर्ण होतात, या निमित्ताने सांगायला आवडतील का? हां, म्हणजे मजा असायची. सगळ्यात पहिली आठवण मला वाटतं आभाळमायाची असेल. आभाळमाया सुरू झालं की सगळ्या घराघरातून तो टायटल ट्रॅक ऐकू यायचा आणि चिडीचूप शांतता व्हायची. म्हणजे बाहेर रस्त्यावर कुणी नाही आणि सगळे घरात. आणि कधी सुकन्याताई येते, अतिशा, मनोज सर, संजय काका, विनय सर, सगळी मंडळी कधी स्क्रीनवर येतात आणि कधी आपण पुढे काय घडणार ते बघतो, अशी उत्सुकता असायची. तर प्रेक्षक म्हणून सुरू झालेला हा प्रवास, एक त्यांची जुनी चॅनलची मैत्रीण म्हणून आज मी इथे येते. तर हे नातं असं वेगळ्या दिशेने छान चाललं आहे, याचा मला आनंद होतो आहे.